Hey guys, welcome back to my channel. My name is Vaibhavi and watching my channel right out there. So, मी आली आहे गावावरून परत. बॅकग्राऊंड कळत असेल तुम्हाला. तर हा असणार आहे व्लॉग 3 गणपती सिरीजचा. मी अजून 2 पार्ट्स अपलोड केले आहेत. ते तुम्ही बघितले नसतील तर नक्कीच जाऊन बघा आधी ते. या व्लॉगमध्ये भजन, गौरी आगमन, गौरी पूजन आणि गौरी आणि गणपती विसर्जन असणार आहे. सो विदाउट एनी फर्दर डिले, लेट्स गेट टू द व्हिडिओ. हे गाईज, सो आज आहे डे 3 गणपतीचा. डे 3 म्हणजेच भजन. सो सकाळपासून जास्त काही नव्हतं, फक्त रात्री भजन होतं म्हणून खूप आमचं ते धावपळ चाललेली. सो मी जितकं शूट होऊ शकते तितकं शूट करायचा प्रयत्न केला आहे. आणि आता वाजल्यात रात्रीचे 1 आणि मी खूप दमली आहे, मला खूप झोप आली. तर मी फटाफट कपडे चेंज करून झोपणार आहे. तर आता पुढचे जे क्लिप्स असणार ते भजनाचे क्लिप्स असणार आहे, तर तुम्ही नक्की एन्जॉय करा. भजनाला आमच्याकडे उसळपाव होती, तर त्याची सगळी किचनमध्ये तयारी चालू होती. मग दुसऱ्या दिवशी आम्ही गौरीच्या तयारीला लागलो. गौरी डेकोरेशन आणि रांगोळी काढत होतो आम्ही इथे आम्ही गौरी आणायला चाललेलो. गौरीची बावडीवर पूजा करून मग त्यांना आम्ही घरी आणतो. माते तुझी सालाबाद प्रमाणे आम्ही जी सेवा केली आहे, पूजा केली आहे, ती मान्य करून घे. आणि मग आम्ही गौरीला घरी आणली. घरी आणल्यानंतर मी मस्तपैकी गौरीला असे सजवत होती. तर कमरपट्टा लावला, हार वगैरे घातला आणि इथे दुपारची आरती चालू केली. मग आम्ही गौरी सजवल्यानंतर ती अशी काय दिसत होती. मग रात्री मी क्विक झिम्माफुगडीचा सेशन केला एक. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही व्यवसायाची तयारी करायला घेतली. मग रात्री परत आम्ही मस्तपैकी झिम्मा फुगड्या खेळत होतो. So this was the last day. So आधी आम्ही गौरीचं विसर्जन केलं आणि मग गणपती विसर्जन. हो महाराजा, होय महाराज. मूर्ती मोरया गणपती. बाबू वर जा, वर जा, वर जा. हे पाठीमागे मोरया मोरया. याही वर्षी पटेलवाडी ग्रामस्थ मंडळाने तुझी जी काही 7 दिवस सेवा चाकरी केलेली असा ती मान्य करून घे. यात काही चूक अपराध झाली असेल तर तुझ्या पायाखाली घाल. त्या सर्वांच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा ज्या काही असतील त्या पूर्ण कर व पुढच्या वर्षी त्यांच्याकडून अशीच सेवा करून घे रे महाराजा. गणपती बाप्पा मोरया 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 मोरया.
सो आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ एंड करायचे मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. सो मला पूर्ण या गणपती सिरीज आणि व्लॉग्समध्ये जितकं पॉसिबल होऊ शकेल मी तितकं शूट करायचं ट्राय केलं. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आणि बाकीचे आधीचे 2 व्हिडिओज पण नक्कीच आवडले असतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आमच्या घरात 7 दिवसांचा गणपती बसतो. तर ते कसं ना 7 दिवसांच्या गणपतीचे जो माहोल असतं गावात ते वेगळाच असतो. लाईक मुंबईवरून येणार लोक, मग ते संध्याकाळची आरती, मग ते दुपारी एक साथ बसून जेवणं, भजनाला काय आहे खायला कोणाच्याकडे, ते सगळं एक्साइटमेंट असायची. आणि मग जेव्हा बाप्पा जातो ना, जेव्हा बाप्पाचं विसर्जन असतं तर असं वाटतं की आपलं कोणतरी हक्काचा माणूस आता चाललं आहे. आणि मग ते मुंबईला मग विसर्जन झालं की एक एक जण परत मुंबईला निघतं, तर ते एक इमोशन असतो तो. आणि मी ते आता तुम्हाला कसं सांगू मला नाही कळत आहे. सो या, आणि मला असं वाटतं की जेव्हा बाप्पा येतो ना तेव्हा तो असं लाईक तुम्हाला फुल असं रिचार्ज करून जातो पुढच्या वर्षीपर्यंत. तर लाईक एक ना तो पॉझिटिव्ह एनर्जी असते ती वातावरणात सगळीकडे बाहेर, आणि लाईक फुल असं रिचार्ज होऊन जातो आपण की हां आता सगळं चांगलं होणार आहे वगैरे करून. आणि मला असं वाटतं की त्याच्यावर ट्रस्ट करत राहावा, सगळं नीट होईल. सो मी आता इथंच थांबते बोला. व्हिडिओज येत राहतील, व्लॉग्स येत राहतील, सो बघायला विसरू नका. सो बाय, अंटिल माय नेक्स्ट व्हिडिओ, बाय.